brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं आणि त्याचाच प्रत्यय आता समोर येताना दिसतोय. पुण्यात आता नवीन प्रयोग होतोय. लोकसभेला एकमेकांच्या विरोधात जोरदार टीका करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना आता मनोमिलन करावं लागणार आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचं निश्चित झालं असून पुढील 2 दिवसात याबाबतची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून टाकलं होतं. त्यानंतर आता अजित पवार जोरदार कामाला लागलेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. दुसरीकडे पुण्यात अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेणार असल्याच्या चर्चा होत्या. दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची सोमवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. या बैठकीत एकत्रित निवडणुका लढवण्यावर शिक्कामोर्तब झालंय. अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये समंजसपणाने एकमेकांच्या मदतीने दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे. बरं, जागा वाटपाचं काय नेमकं, किती जागा कोण लढवणार? जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही दोघेही 2-2 पावलं मागे सरकायला तयार आहोत असं ठरलं रात्री अशी चर्चा रात्री झालेली आहे. बैठकीत कोण कोण होतं? बैठकीमध्ये राष्ट्रवादी पवार साहेबांचे काही मंडळी होती, आमची काही मंडळी होती. नावं जगताप होते का? प्रशांत जगताप नव्हते. विशाल तांबे होते, अंकुश काकडे, वंदनाताईंबरोबर आमची चर्चा आता सुरू होईल. काही मंडळी त्यांच्याबरोबर बैठक करून तुम्ही आता अजित पवारांना भेटलाय, तर काय नेमकं सांगितलं दादांना? नाही, दादांना आमची जी काही चर्चा झाली आहे ते आम्ही चर्चेमध्ये दादांना सांगितलं. घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. बरं, अध्यक्ष चिन्हाचं काय? तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत की चिन्ह वेगवेगळी याबाबत काय निर्णय? याबाबत आम्ही आग्रह धरणार नाही, तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे किंवा तेही म्हणणार नाहीत. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यास पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा तीव्र विरोध आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढलं तर मी राजीनामा देईल असं देखील त्यांनी जाहीर केलं होतं. असं असलं तरी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र निवडणूक लढवण्याच्या निर्णयाला आता शिक्कामोर्तब झाला आहे. दुसरीकडे अजित पवारांनी काँग्रेसला देखील सोबत घेण्याची तयारी केली आहे. अजित पवारांनी सतेज पाटील यांना फोन केल्याचं देखील आता म्हटलं जात आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या सेनेला हरवण्यासाठी दादा सर्व विरोधकांची मोठ बांधत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे पुढे काय होतं हे येणाऱ्या काळात सांगेल. तुम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.